सध्या आपण जो देव तुम्हाला माहीत नसावा ह्या संदेश मालिकेतील संदेश ऐकत आहोत. आणि ह्या संदेश मालिकेत आपण परमेश्वर देव कसा आहे, कसा नाही, तो काय करतो, काय करू शकतो, काय करीत नाही याविषयीचा अभ्यास करत आहोत. पवित्र शास्त्र याविषयी काय शिकवतो हे आपण पाहत आहोत. आणि जसं जसं आपल्याला माहीत होतं तसं तसं देवाबद्दलचे बरेचसे गैरसमज दूर होतात. आता बऱ्याच वेळेस एखादी वाईट घटना घडल्यानंतर लोक देवाला दोष देतात. देवाने असं का केलं असं म्हणतात. म्हणजे देवाबद्दल गैरसमज आहे. म्हणजे देवाचं पूर्ण ज्ञान नाही की तो चांगला आहे, चांगलं करणार आहे की वाईट करणार आहे. वाईट झालं की आपण म्हणतो देवाने केलं, चांगलं झालं की आपण म्हणतो की आपण केलं. पण आज आपण शास्त्रातून पाहू की परमेश्वर देव, सृष्टीचा तुमचा माझा उत्पन्न करता देव हा एक चांगला देव आहे. चांगल्या देवाला जाणून घेणं हा आजच्या संदेशाचा शीर्षक आहे. चांगल्या देवाला जाणून घेणं. आता जसं जसं आपल्याला एखाद्याची ओळख होते, एखाद्याबद्दलची माहिती होते, तसं जसं आपला त्यांच्यावरचा विश्वास वाढतो, तसे तसे आपले संबंध दृढ होतात, मैत्री वाढते. आणि हेच देवाच्या बाबतीत देखील आहे. जसं जसं आपल्याला देवाबद्दल माहिती होते की तो कसा आहे, तसं तसं आपले त्याच्याशी संबंध, आपलं नातं हे दृढ होत जातं. आपला विश्वास त्याच्यावरचा आपोआप वाढू लागतो. आणि म्हणून आज आपण पाहू की पवित्र शास्त्र जे शिकवतं की परमेश्वर देव हा एक चांगला आहे, चांगला देव आहे. त्याचं वचन सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आता स्तोत्र 100 आणि याच्या 5व्या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे, त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. स्तोत्र 103 आणि याच्या 8व्या वचनात असं लिहिलेलं आहे की परमेश्वर कनवळ व कृपाळू, मंद क्रोध व दयामय आहे. तो कशा प्रकारचा देव आहे बघा. तो जशाच तसं वागणारा देव नाही. तो वाईट करणारा, शिक्षा देणारा देव नाही. हा गैरसमज अनेकांच्या मनात, विश्वासधाऱ्यांच्याही मनात सैतानाने उत्पन्न केलेला आहे. आणि जोपर्यंत देवाविषयीचा गैरसमज दूर होत नाही तोपर्यंत आपण देवावर पूर्ण भरोसा ठेवू शकत नाही, पूर्ण अवलंबून राहू शकत नाही. तर या ठिकाणी लिहिलं की परमेश्वर कनवळ व कृपाळू, मंद क्रोध व दयामय आहे. आणि मग पुढे जर आपण वाचलं स्तोत्र 107 आणि याच्या 1ल्या वचनात की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. तो दयाळू व कृपाळू असा देव आहे. स्तोत्र 100 आणि वचनं 4 आणि 5 जरा बघा. इथं असं म्हटलेलं आहे, त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात, स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याचे उपकार स्मरण, त्याचं स्तवन, त्याची स्तुती करायला सांगितलेलं आहे. आणि याचं कारण 5व्या वचनात सांगितलेलं आहे की हे आपण काय करावं. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया युगानुयुग आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. 3 कारणं या 5व्या वचनात सांगितलेलं आहे की आपण परमेश्वराचे स्तुतीस्तवन का करावं, त्याचे उपकार स्मरण का करावे. पहिलं कारण तो चांगला आहे, तो एक चांगला देव आहे, चांगलं करणार आहे म्हणून. दुसरी गोष्ट, त्याची दया युगानुयुग आहे. दया म्हणजे काय? दया म्हणजे जे आपल्याला, ज्याच्यासाठी आपण लायक आहोत ते आपल्याला न देणे. म्हणजे एखादा आरोपी ज्याने खून केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, त्याच्यावर दया होणे म्हणजे तो शिक्षेच्या लायक आहे परंतु त्याला ती शिक्षा न होणे म्हणजे दया होणे. आपण सर्वजण पापी असल्यामुळे आपण शिक्षेच्या लायक आहोत, देवाच्या दंडास पात्र आहोत. परंतु देव दयाळू आहे म्हणजे जशाच तसं वागत नाही. आपल्याला आपल्या पापांची शिक्षा लगेच देत नाही, कारण तो दयाळू आहे. आणि म्हणून दया म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक आहेत ते आपल्याला न देणे. आणि कृपा याच्या उलट
म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते आपल्याला देणं. आणि परमेश्वर दोन्ही आहे, दयाळू पण आहे, कृपाळू पण आहे. तर पहिलं कारण तो चांगला आहे म्हणून उपकार स्मरण करा. दुसरं कारण त्याची दया युगानुयुग आहे. थोड्या दिवसापुरती, काही वर्षापुरती, आपण जोपर्यंतचा ऐकतो तेव्हापुरती नाही, तर युगानुयुग आहे. विचार करा. आणि तिसरं कारण त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. त्याचा विश्वासूपणा, त्याची विश्वसनीयता, तो विश्वासू आहे. आणि या 3 कारणासाठी आपण त्याचे उपकार स्मरण करावं. आता देव दयाळू कृपाळू आहे, तो चांगला आहे. ह्याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिली गोष्ट ही की ते आपल्याला कसं लागू होतं 4 प्रकारे. पहिलं की देवाचा चांगुलपणामुळे तो आपल्याला सर्व गोष्टींचा पुरवठा करतो, तो आपल्यासाठी प्रयोजन करतो. स्तोत्र 100, 4 आणि 5. तो दयाळू कृपाळू आहे, तो चांगला देव आहे म्हणून. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि 17व्या वचनात लिहिलेलं आहे की प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक चांगली देणगी आणि दान हे वरून म्हणजे स्वर्गीय पित्याकडून आहे. म्हणजे तो चांगल्या गोष्टी, चांगल्या देणग्या देणार आहे. म्हणून प्रभू येशूने देखील देवाविषयी सांगताना सांगितलं की तुम्ही वाईट असताना तुमच्या मुलांना चांगलं देण्याचं तुम्हाला कळतं, तर तुमचा देव किंवा स्वर्गीय पिता कितीतरी अधिक तुम्हाला चांगल्या देणग्या देईल. म्हणजे प्रभू येशूने हे सिद्ध केलं की तो चांगला देव आहे. आणि हे तो वारंवार सिद्ध करीत होता. पापी लोकांना क्षमा करून, रोग्यांना मुक्त करून, बरं करून, सैतानाच्या बंधनात असलेल्यांना मुक्त करून तो सांगत होता की देव हा चांगला देव आहे. तर याकोब 1 आणि 17 देखील सांगितलं आहे की प्रत्येक चांगली देणगी ही देवापासून आहे आणि तो न बदलणारा देव आहे. दुसरी गोष्ट त्याच्या चांगुलपणाबद्दल ही स्तोत्र 107 आणि याच्या 1ल्या वचनात आपण वाचूया. देव हा चांगला देव आहे. आणि याचं पहिलं कारण हे. दुसरं कारण हे की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आपण त्याचं उपकार स्मरण का करावं? या ठिकाणी 1ल्या वचनात सांगितलं की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे. ही पहिली गोष्ट की तो चांगला आहे, की तो आपला पुरवठा करणार आहे, तो आपल्या गरजा पुरवणारा, जे चांगलं ते आपल्याला देणार आहे. कशावरून आपल्याला कळतं की तो चांगला आहे? याचे काही कारणं स्तोत्र 107 दिलेले आहेत. 6व्या वचनात तो म्हणतो, 5व्या वचनापासून खरं तर आपण वाचू. ते भुकेले व तहानलेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना क्लेशातून मुक्त केले. म्हणजे तो काय करतो? ज्यावेळेस आपण क्लेशात, दुःखात, अडचणीत असतो त्यावेळेस तो आपला गरजा पुरवतो आणि आपल्याला त्याच्यातून मुक्त करतो. म्हणून आपण त्याचे उपकार स्मरण केलं पाहिजे. वचन 9, तो ताणलेल्या जीवास तृप्त करतो, भुकेल्या जीवास उत्तम पदार्थाने संतुष्ट करतो. म्हणजे दैनंदिन गरजा पुरवतो. म्हणून आपण त्याचे उपकार स्मरण केलं पाहिजे. वचन 29, तो वादळ शमवितो तेव्हा लाटा शांत होतात. ज्यावेळेस आपल्या जीवनात वादळासारखे संकट येतात, अचानक अशा घटना घडतात, ज्यावेळेस आपण अस्वस्थ होतो, भयभीत होतो, त्यावेळेस तो ते वादळ शांत करतो. म्हणून आपण त्याचे उपकार स्मरण केलं पाहिजे. आणि मग 33वं वचन, तो नद्यांचे अरण्य करतो, पाण्याच्या झऱ्यांच्या जागी शुष्क भूमी करतो. म्हणजे तो ऋतू बदलतो. सगळे दिवस सारखे नसतात. दिवस, आयुष्यातला परिस्थिती ही बदलत जाते आणि ती बदलणारा, ऋतू बदलणारा तो देव आहे. वचन 41, दारिद्र्यास क्लेशातून मुक्त करून तो त्यांना उच्च स्थानी ठेवतो, त्यांची कुटुंबे मेंढरांच्या कळपासारखी वाढवतो. म्हणजे तो दारिद्र्यातून, क्लेशातून मुक्त करून
आपल्याला समृद्धीच्या स्थळाकडे नेतो. तो आपल्या कुटुंबाचं मेंढरांच्या कळपाप्रमाणे संरक्षण करतो. म्हणून आपण त्याचे उपकार मानले पाहिजे. तो आपल्या गरजा पुरवतो, तो आपल्याला मुक्त करतो, तो आपल्याला सांभाळतो किंवा संरक्षण करतो. आणि मग 43व्या वचनात सांगितलेलं आहे की हे समजल्यानंतर ज्ञानी किंवा हुशार माणूस काय करतो? जो कोणी बुद्धिमान असेल त्याने ह्या गोष्टीकडे लक्ष पुरवावे. बुद्धिमान मनुष्य, ज्याला बुद्धी आहे, ज्ञान आहे, हुशार आहे, देवाचं वचन सांगतं की त्यांनी ह्या गोष्टींचा विचार करावा की देव कसा आहे आणि तो काय करतो. त्याने परमेश्वराची दया ओळखावी. म्हणजे हे कळल्यानंतर बुद्धिमान माणूस या गोष्टीचा विचार करतो की देव कसा आहे, त्याचा त्याला अनुभव येतो आणि तो त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि तो त्याचे उपकार स्मरण करू लागतो. तर परमेश्वर हा चांगला देव आहे, कारण तो आपल्या गरजा पुरवितो. दुसरी गोष्ट, तो आपल्याशी धीर धरून राहतो, तो आपलं सहन करतो. ज्या परिस्थितीत आपण जात असताना तो आपल्याला ती परिस्थितीत धीर देतो, चालवतो आणि त्याच्यातून मुक्त करतो. तिसरी गोष्ट, परमेश्वर काय करतो बघा, स्तोत्र 34 आणि याचं वचन 7 आणि 8 या ठिकाणी स्तोत्र करता परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल आपल्याला आणखी काय सांगतो आपण पाहू. ईश्वर निंदा उदकाप्रमाणे प्राशन करणारा स्तोत्र 34 आणि वचन 7 आणि 8. परमेश्वराचा दिव्यदूत त्याचे भय धरण्याभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. म्हणजे त्यांचे भय धरण्यासाठी देवाने त्याचे दिव्यदूत नेमलेला आहे. आणि तो दिव्यदूत ज्यावेळेस आपण संकटात असतो, ज्यावेळेस त्याचे लोक संकटात असतात, त्यावेळेस तो त्यांचं संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. म्हणजे तिसरी गोष्ट, परमेश्वर आपलं संरक्षण करतो. जरा विचार करा, कधी त्याने तुमचं संरक्षण केलं आहे का? एखाद्या अपघातातून, एखाद्या साथ रोगातून, दुखण्या आजारातून. त्याबद्दल त्याचे आभार माना, कारण तो संरक्षण करणारा दैव आहे. आणि मग 7व्या वचनात सांगितलेलं आहे की परमेश्वर संरक्षण करतो. इब्री लोकास पत्र 1 आणि याच्या 14व्या वचनात देवदूतांचं कार्य काय आहे विश्वास धरण्यासाठी तेच सांगितलेलं आहे की जे आपण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, जे आपण तारण पावलेले, आपल्यासाठी देवाने आपलं संरक्षण करण्यासाठी काय प्रयोजन केलेलं आहे, काय व्यवस्था केलेली आहे. इब्री लोकास पत्र 1 आणि 14 असं लिहिलेलं आहे. 13 आणि 14 आपण वाचू. पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले की मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. ते सर्व म्हणजे देवदूत, ते सर्व वारशाने तारण प्राप्ती होत असलेल्यांसाठी, म्हणजे ज्यांचं तारण होणार आहे आणि ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे परिचारक आत्मे नाहीत काय? बघा, म्हणजे ज्यांचं तारण झालेलं आहे, होणार आहे, त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना सहाय्य करण्यासाठी पाठवलेले हे देवाचे परिचारक आत्मे आहेत. कोण? देवाचे दिव्यदूत. आणि त्यांच्याद्वारे तो आपलं संरक्षण करतो. आणि मग स्तोत्र 91, ते प्रसिद्ध स्तोत्र 91 आणि याच्या 11व्या वचनामध्ये स्तोत्र करता काय म्हणतो बघा. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतास आज्ञा देईल. तुझ्या सर्व मार्गात, अंडरलाईन करा, काही मार्गात, बहुतेक मार्गात नाही, तर प्रत्येक बाबतीत संरक्षण करण्याचं आश्वासन, अभिवचन देवाने दिलेलं आहे. आता ह्याच्यावरून तो चांगला नाही का? तो चांगला आहे म्हणून तो आपलं संरक्षण करतो. तो संरक्षण करणारा दैव आहे. आणि चौथी गोष्ट त्या देवाबद्दल ही,
स्तोत्र 143 आणि वचन 10. स्तोत्र 143 आणि याच्या 10व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता काय प्रार्थना करतो आपण पाहू. तो म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. किती अद्भुत प्रार्थना आहे, किती महत्त्वाची प्रार्थना आहे नाही का. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा देव आहेस. स्तोत्रकर्ता हे कबूल करतो की तो त्याचा देव आहे, तो त्याचा वैयक्तिक देव आहे. आमचा देव आहेस नाही तर माझा देव आहेस म्हणजे त्याचं देवाचे वैयक्तिक नातं होतं. आज तुमचं त्या देवाशी वैयक्तिक नातं आहे का? तुम्ही म्हणू शकता की तो माझा देव आहे. तो म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, म्हणजे देवाने त्याला शिकवावं अशी तो विनंती करीत आहे. देवाने त्याला चालवावं आणि मग पुढं तो म्हणतो की तुझा उत्तम आत्मा मला सदर्भ भूमीत नेव. तू मला शिकव, तू मला चालव, म्हणजे तू मला मार्गदर्शन कर. म्हणजे चौथी गोष्ट, देव चांगला आहे म्हणून तो आपल्याला मार्गदर्शन करतो. चौथी गोष्ट ही की देवाच्या चांगुलपणामुळे तो आपल्याला चालवतो किंवा मार्गदर्शन करतो. आता अशी प्रार्थना ह्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्ही कधी केली का? की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, तुझ्या आत्म्याने मला चालव. देव कशा रीतीने शिकवतो? देवाने शिकवावं ही जर आपली इच्छा असेल, देवाकडून शिकण्याची इच्छा असेल तर तो आपल्याला शिकवतो. आणि आपल्याला शिकवावं, आपण शिकावं ही त्याची इच्छा आहे. आणि जर आपण शिकलो तरच आपण देवाच्या मार्गात चालू शकतो. देवाच्या मार्गात कोणी आपोआप चालू शकत नाही. स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या बुद्धीने, ज्ञानाने चालू शकत नाही. आपण देवाने शिकवलेले असले पाहिजे. आणि म्हणून शास्त्रातल्या जे थोर पुरुष, महान पुरुष होऊन गेले, त्यांनी देवाला मार्गदर्शन मागितलेलं आहे. देवाने त्यांना शिकवावं अशी विनंती केलेली आहे. आता ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ही विनंती कधी करता का की तू मला शिकव, तुझ्या आत्म्याने मला चालव. तो कशा रीतीने चालवतो, कशा रीतीने शिकवतो? पहिली गोष्ट, त्याने त्याचं वचन, त्याचं प्रगटीकरण आपल्याला दिलेलं आहे पवित्र शास्त्रात. म्हणजे शास्त्रातून तो आपल्याला शिकवतो. ह्या गोष्टी आपल्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पवित्र आत्म्याने तो आपल्याला शिकवतो आणि चालवतो. प्रभू ईश्वराने म्हटलं की दुसरा एक कैवारी मी तुमच्याकडे पाठवीन, तो सांत्वन करणारा. तो तुम्हाला मी जे काही शिकवले ते सर्व काही शिकवेल, सर्व सत्यात चालवेल किंवा मार्गदर्शन करेल. म्हणजे देव दोन प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करतो, त्याच्या वचनाने आणि त्याच्या आत्म्याने. किती अद्भुत आहे ना का. आणि म्हणून आपल्याला मार्गदर्शनाशिवाय राहण्याची, ठोकरा खाण्याची अजिबात गरज नाही. देवाने त्याचं वचन दिलेलं आहे, देवाने त्याचा पवित्र आत्मा देव केलेला आहे. आता शिकवण्याविषयी पवित्र शास्त्रात कोणकोणत्या गोष्टी देवाने आपल्याला शिकवाव्यात, कोणकोणत्या प्रार्थना आहेत त्या जरा आपण पाहू. स्तोत्र 25 आणि याच्या 4थ्या वचनात आपण वाचू. स्तोत्र 25 आणि वचन 4. या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखव, तुझे मार्ग मला प्रगट कर. म्हणजे तो मार्गदर्शन मागत आहे की तुझ्या वाटा मला दाखव, तुझे मार्ग मला प्रगट कर. आणि ही प्रार्थना आपण केली पाहिजे. जर देवाकडून आपल्याला शिकायचं तर त्याला मागितलं पाहिजे. स्तोत्र 25 आणि 5वं वचन, तू आपल्या सत्यपथाने मला ने, मला शिक्षण दे, कारण तू माझा उद्धारक देव आहेस. मी तुझी नित्य प्रतीक्षा करतो. स्तोत्रकर्ता दावीद जरी राजा होता, बुद्धिमान होता, त्याच्या हातात सत्ता अधिकार होते, सर्व काही त्याच्याजवळ होतं, तरी तो परमेश्वरावर अवलंबून आहे. तो त्याला मार्गदर्शन मागत आहे. कारण का?
कारण त्याला माहिती की तो चांगला देव आहे, तो मार्गदर्शन करणारा देव आहे. आणि मग स्तोत्र 27 आणि वचन 11 मध्ये आणखी काय प्रार्थना आहे बघा. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने ने. देवाने का मार्गदर्शन करावं, का शिकवावं? कारण शत्रूंमुळे. तो म्हणतो की लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, माझे शत्रू माझा घात करावास पाहत आहेत. किती विशेष आहे नाही का? आपल्या कामाच्या ठिकाणी, समाजाच्या ठिकाणी, काही वेळा घरामध्ये, शेजारी लोक आपल्या पाळतीवर बसलेले असतात, वाईटावर बसलेले असतात. आणि त्यावेळेस आपण कसं वागावं, कसं बोलावं, याच्यासाठी आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज असते. आणि म्हणून स्तोत्रकर्ता ही प्रार्थना करतो की हे परमेश्वर, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत म्हणून मला धोपट मार्गाने. म्हणजे देवाने जर शिकवलं, मार्गदर्शन केलं, तर तो म्हणतो मी हे लोक जे माझ्या पाळतीवर बसलेले आहेत, माझं वाईट करण्यासाठी टपलेले आहेत, त्यांच्यापासून माझा बचाव होईल. किती विशेष आहे बघा. आणि पुढे स्तोत्र 86 आणि वचन 11 ह्या ठिकाणी आणखी कशासाठी स्तोत्र करता प्रार्थना करतो. स्तोत्र 86 आणि याचं 11 वचन बघा. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. तो कबूल करतो की जर तू मला मार्गदर्शन केलं तर मी तुझ्या मार्गाने चालेन. आणि ज्यावेळेस आपण चालायला तयार होतो त्याच वेळेस देव मार्गदर्शन करतो. बरेच वेळेस लोक प्रार्थना करतात, मार्गदर्शन मागतात, परंतु ते मार्गदर्शन जसं काही एखाद्या डॉक्टरचं ओपिनियन असतं तशाप्रमाणे मागतात. देवाचं मार्गदर्शन हे डॉक्टरचं ओपिनियन नाही आहे, ते अंतिम ओपिनियन आहे, ते देवाचं ओपिनियन आहे. आणि त्याच्यावर कोणाचं मत विचारण्याची, मत घेण्याची गरज नाही. आणि ज्यावेळेस आपण देवाचं ऐकायला तयार होत असतो त्याच वेळेस तो आपल्याला मार्गदर्शन करतो. देवाचं म्हणणं काय आहे ते बघू असं म्हणून देवाचं मार्गदर्शन मिळत नसतं. म्हणून खरंच जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर ज्यावेळेस तुम्ही त्याचं ऐकायला, त्याच्या मार्गदर्शनात तयारी दाखवाल त्यावेळेस तो मार्गदर्शन करील. आणि म्हणून तो म्हणतो की हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. म्हणजे तू जेव्हा मार्ग दाखवशील मी त्या मार्गाने चालेन. मी माझ्या मार्गाने नाही, तुझ्या मार्गाने चालेन, हे तो कबूल करतो. तुझ्या नावाचे भय धरणाऱ्यांना माझे चित्त एकाग्र कर. म्हणजे तुझं भय धरण्याचं माझं मन स्थिर कर, असं तो म्हणतो. आणखी तो स्तोत्र करता कशाविषयी मार्गदर्शन करतो बघा. कशाविषयी तो देवाला मार्गदर्शन मागतो. स्तोत्र 119 आणि याचं 12 वचन. स्तोत्र 119 आणि 12 मध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू धन्य आहेस. तुझे नियम मला शिकव. त्याचे नियम म्हणजे त्याचं वचन. तो म्हणतो की तू धन्य आहेस, आशीर्वादित आहेस, म्हणून तुझे नियम मला शिकव. आज ही प्रार्थना तुमची प्रार्थना आहे का? तुम्हाला त्याचं हे वचन, त्याचे नियम शिकायचे आहे का? मग त्याला सांगा की प्रभू, तू मला तुझं वचन शिकव, तुझे नियम शिकव. आणि मग तो तुम्हाला शिकवेल. बरेच वेळेस अनेकांना वाटतं की शास्त्र वाचून समजत नाही, कोणीतरी शिकवलं पाहिजे. परंतु सर्वात उत्तम शिक्षक हा देव स्वतः, देवाचा पवित्र आत्मा स्वतः आहे. पण तो तेव्हा शिकवतो जेव्हा आपण प्रार्थना करतो की तू मला शिकव. जेव्हा आपण त्याचं शिकायला तयार होतो, जेव्हा त्याच्या वचनाला मात देतो तेव्हा. तर तो म्हणतो तुझं वचन तू मला शिकव, तुझे नियम मला शिकव. वचन 33 तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव. म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन. बघा, तो म्हणतो की तुझे वचन आणि तुझ्या वचनातून तुझा मार्ग मला दाखव. म्हणजे शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत, आयुष्यभर मी त्या मार्गाने चालेन. किती महत्त्वाची प्रार्थना आहे बघा. स्तोत्र 119
आणि याचं 66वं वचन बघा. आणखी तो काय प्रार्थना करतो. तो म्हणतो की सद्विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे. सद्विवेक व ज्ञान सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि ते देवापासून, त्याच्या वचनापासून मिळत असतं. आणि मग पुढे वचन 108, स्तोत्र 119 आणि वचन 108 मध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वसंतोषाची अर्पणे समजून मान्य कर. तुझे निर्णय मला शिकव. तो म्हणतो माझ्या तोंडची वचने, माझ्या तोंडचे शब्द हे अर्पण म्हणून तू स्वीकार कर. आज तुम्ही ते म्हणू शकता का की मी बोललेले शब्द अर्पण म्हणून, माझी प्रार्थना ही अर्पण म्हणून, माझं स्तुती स्तवन उपकार स्मरण हे अर्पण म्हणून मान्य कर. पुढं तो म्हणतो की तुझे निर्णय तू मला शिकव. वचन 108 मध्ये तुझे निर्णय मला शिकव. तुझे वचन मला, किती वेळेस स्तोत्र करता हे म्हणतो की तुझे नियम, तुझे निर्णय म्हणजे तुझं वचन मला शिकव. ज्यावेळेस आपण मागतो तेव्हा तो देतो, तो शिकवतो, तो चालवतो, कारण तो चांगला दैव आहे. वचन 135, स्तोत्र 119 आणि 135, तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव. त्याला वचन, त्याला देवाचे नियम शिकायची इच्छा आहे. आज तुम्हाला त्याचे नियम, त्याचं वचन शिकायची इच्छा आहे का? देवाचे मार्ग जाणून घेण्याची इच्छा आहे का? असेल तर तो नक्कीच तुम्हाला शिकवेल. स्तोत्र 140, 143 आणि 10 मध्ये की तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव, कारण तू माझा दैव आहेस. तुझा उत्तम आत्मा म्हणजे तुझा पवित्र आत्मा मला सदर्म भूमीत नेव. आणि हे सर्व परमेश्वर का करील? कारण तो चांगला आहे म्हणून. आणि ज्यावेळेस आपल्याला ही खात्री होते, हे त्याच्या वचनातून समजतं की देव एक चांगला देव आहे. तो वाईट नाही, वाईट करणारा नाही. तो सांभाळणारा, संरक्षण करणारा, गरजा पुरवणारा, मार्गदर्शन करणारा देव आहे. त्यावेळेस आपला विश्वास त्याच्यावर अधिक दृढ होतो. तो अधिक आपल्याला शिकवू लागतो, आपण अधिक शिकतो आणि दैनंदिन जीवनात आपण विजयातून विजयाकडे, विश्वासातून विश्वासाकडे वाढत जातो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.